गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहे 6. मायरा राणी उठलेली आहे. मायराच्या आवाजाने मी पण उठलेली आहे. मला एक सांगा, लव्ह मॅरेज करणं एवढं सोपं असतं का? आणि जरी केलं तरी ते आयुष्यभर निभवणं हे एवढं सोपं असतं का? कारण लव्ह मॅरेज केल्यानंतर कसं असतं ना, आपण इकडचे राहतो ना तिकडचे राहतो. म्हणजे आपल्याला कोणाचाच आधार राहत नाही, ना माहेरचा ना सासरचा. सासरी काही त्रास झाला, माहेरी सांगितलं, तर माहेरचे म्हणतात, "तू तुझ्या हाताने केलेलं आहे, तुझं तू निपट." आणि त्याचाच फायदा सासरचे घेतात, नवरा घेतो आणि आपल्याला त्रास देतात. पण आपण एवढं खचाट्यात सापडलेला असतो, की आपल्याला जायला घर नसतं. म्हणजे जरी यांनी किती त्रास दिला, तरी आपल्याला इथंच राहावं लागतं. कारण आपल्याला माहेर हे तुटलेलं असतं. आपल्याला आई-वडील, भाऊ-बहीण हे सगळे तुटलेले असतात. त्यासाठी किती काही केलं तरी इथंच ॲडजस्ट करावं लागतं. याचाच गैरफायदा घेऊन हे आपल्याला वारंवार त्रास देत राहतात. तर आता मला एक सांगा, लव्ह मॅरेज करणं एवढं सोपं असतं का? आणि लव्ह मॅरेज हे करावं का? जी चूक मी केलेली आहे, ती तुम्ही करू नका, ही एकच सांगणं माझं आहे. आज तुम्हाला सांगते, म्हणजे मला किती त्रास झाला, किती हे झालं. आज माझ्या लग्नाला 10 ते 12 11 वर्ष झाले. म्हणजे माझा मुलगा आहे तो 10 वर्षाचा आहे आणि मुलगी आहे ती आत्ता मला 1 महिन्याची झालेली आहे माझी मुलगी. पण मला माहीत आहे मी हा 10-12 वर्षाचा प्रवास हा कसा केलेला आहे, किती सहन केलेला आहे, कसं-कसं ॲडजस्ट करून मी हा संसार आहे तो कडेला नेण्याचा प्रयत्न करत आहे. आता तर मुलं मोठी होत आहेत, त्यासाठी त्यांच्यासमोर तर भांडण-तंडण हे बिलकुल नको असतं. त्यासाठी आपणच शांत बसावं लागतं आणि आपण कितीही शांत बसलं तरी आपल्याला काही गोष्टी जर पटत नसल्या, तर तो आपल्याला मानसिक त्रास होतो. काही गोष्टी आपल्याला पटत नसतात, ते आपण त्यांना समजवायचा प्रयत्न करत असतो, पण नवरा हा ऐकत नसतो. लग्नाच्या आधी खूप काही असतं. लग्न होईपर्यंत असं ठेवीन, तसं ठेवीन, हे करायचं, ते करायचं, पण हे काही नसतं. हे फक्त लग्न होईपर्यंत असतं. हा माझा सगळ्यात खतरनाक अनुभव आहे. लग्न झाल्यानंतर आपण असं खचाट्यात सापडतो, की आपण काहीच करू शकत नाही. आणि मुलं व्हायच्या अगोदर तरी आपण काही निर्णय घेऊ शकतो, पण एकदा मुलं झाल्यानंतर आपण काहीच निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे, की किती काही झालं तरी आई-वडिलांच्या पुढे अजिबात जाऊ नका. जे तिथं ज्यांच्यासोबत ते लग्न करून देतील त्यांच्यासोबत लग्न करा. कारण आयुष्य घालवणं हे सोपं नसतं. आयुष्य हे खूप अवघड असतं. संसार आणि लग्न म्हणजे मग हे काय काही करायचं 4-5 ते? दिवसाचा खेळ नसतो. हे आपल्याला स्टेटस आयुष्यभर आहे ना सहन असं. करावं लागतं. परत एकदा सांगेन, की लव्ह मॅरेज करताना खूप खूप विचार करा. माझी लव्ह स्टोरी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन.